ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मननाकरिता देवाचे वचन लूककृत शुभवर्तमान अध्याय 1 30 ते 35 ही वचने. लूककृत शुभवर्तमान अध्याय 1 30 ते 35 ही वचने. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझवर झाली आहे. पहा, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परस्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याचा बाप दावीद याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करील. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझवर येईल आणि परात्पराची शक्ती तुझवर छाया करील. याकरिता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. देवबाप वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करू. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. आज या सकाळच्या समय आम्ही देवाचं वचन बघत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या आधी आणि होण्याच्या नंतरच्या घटना आम्ही या दिवसामध्ये चर्चा करत आहोत. आजही जेव्हा आम्ही प्रभू येशूच्या मार्गे आणि प्रभू येशूच्या सहाय्यात आणि विश्वासात चालतो, जेव्हा आमच्या जीवनामध्ये अडचण येते आणि जेव्हा आमचं जीवन निराश होते, तेव्हा आम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची गरज आम्हाला भासते. आणि तो पवित्र आत्मा आम्हाला प्रभू परमेश्वर प्रभू येशूच्या द्वारे पुरवतो आणि आमचं सहाय्य करीतो. गरज आहे की आम्ही त्याची सहायता घ्यावी, आम्ही त्याचं ऐकावं, त्याला प्रतिसाद द्यावा. आणि जेव्हा आम्ही त्याचं ऐकतो आणि प्रतिसाद देतो, निश्चितच तेव्हा आमच्या जीवनामध्ये परिस्थिती बदलून जाते.
पवित्र आत्मा हे आमच्या अशक्तपणामध्ये सामर्थ्य पुरवते, आमच्या जीवनामध्ये शक्ती पुरवते. आणि तीच गोष्ट मरियम सोबत घडलेली आहे. मरियम आणि योसेफ आहे, परंतु त्यांच्या सोबत कोणीच नाही. एकटेपणा तर आहेच, परंतु सहायता कोणीच नाही. आणि अशा समयी त्यांना पवित्र आत्म्याचं सहाय्य परमेश्वराच्या द्वारे पुरवण्यात आलं. आणि तो प्रथम बाळ जो जगाचा उद्धार करता आहे आणि तारण देणारा परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये प्रगट झाला. एलिशिबा ही जी बहीण आहे, ही वयोवृद्ध आहे, म्हातारपण तिच्या जीवनामध्ये आलेला आहे. सर्व गोष्टीची तिच्या जीवनामध्ये अशक्तपणा झालेली आहे. तिचं शरीर जीर्ण झालेलं असताना तिला पुत्र गर्भ राहिलेला आहे. अनेक वेळा आम्हाला असं वाटतंय की आमचं सर्व काही संपलं, आम्हाला आता काहीच आशा राहिली नाही. परंतु परमेश्वराला काहीही अशक्य नाही. तो परमेश्वर तिला वांझ महिला म्हणून गणणाऱ्या लोकांच्या समोर तिला आनंदित करणारी माता बनवलं. परमेश्वर तो बनवतो, परंतु आमचा विश्वास तेवढा आम्ही करावा आणि त्या विश्वासाला धीराने जपून ठेवावं, तर आमच्या जीवनामध्ये आम्ही आश्चर्यक्रम पाहू. हे कोणी मनुष्याच्या द्वारे होऊ शकत नाही आणि याला कोणताही शक्ती या सामर्थ्य पुरवू शकत नाही. केवळ आणि केवळ देवच हे काम करू शकतो. आणि त्यासाठी मला आणि तुम्हाला त्या प्रभूच्या चरणी, त्या प्रभूच्या वचनांमध्ये, विश्वासामध्ये वाहणं तेवढंच अगत्याचं आहे. सो प्रभू परमेश्वर आपण सर्वाला या अशक्तपणामध्ये पवित्र आत्म्याची सामर्थ्य पुरवो व आपण सर्वाला मार्गदर्शन करो. प्रार्थना करूया. स्वर्गाच्या महान वैभवाने भरलेले जिवंत देव बाप्पा, प्रभू येशूच्या नावामध्ये आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि विनंती करतो प्रभू, प्रत्येक कुटुंब, बहीण, भाऊ प्रभूजी जे आज या वचनांवर मनन करीत आहे, देव बाप्पा त्यांना तू तुझी सामर्थ्य पुरव, त्यांना तुझी शक्ती दे आणि पवित्र परमेश्वर बाप्पा त्यांच्या अशक्तपणामधला हा सर्व कमजोरीपणा दूर करून देव बाप्पा त्यांना शक्ती आणि सामर्थ्य पुरवून प्रभू त्यांचं जीवन आशेने पल्लवित कर, त्यांचं जीवन तुझ्या सामर्थ्याने पल्लवित कर आणि प्रभू तुझी महिमा व तुझं गौरव त्यांच्या करवी होऊ दे. मान, महिमा, गौरव, सन्मान तुला देतो. प्रार्थना आमचा तारणारा ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.